नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलंय। देशातील 510 शाळांचा यामध्ये सहभाग आहे। 2 ते 5 नोव्हेंबर या दरम्यान जिम्नॅस्टिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय क्रीडा प्रकार जिम्नॅस्टिक स्पर्धेचं आयोजन चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात आलंय। वाडियापार क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यात देशातील 510 सीबीएसई बोर्ड शाळेतील 2500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। 12 खेळाडू हे दुबईहून आले आहेत। मुलींसाठी स्वतंत्र गटात 10 ते 19 वयोगटातील जिम्नॅस्टिक स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलंय। नगरमध्ये प्रथमच जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धा होत असल्यानं स्थानिक खेळाडूंना देखील याचा अनुभव मिळत आहे। चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संजयजी चव्हाण, पूजा गुलबक्षी, सीईओ अशोक सचदेव, या स्पर्धेचे समन्वयक संतोष खेरणार, स्पर्धा संचालक म्हणून महेंद्र बाबुलकर, तांत्रिक संचालक राहुल पहुरकर, डॉक्टर पंकज कुंदे, रिदॅमिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक संचालक म्हणून अक्षदा शेटे हे काम पाहत आहेत। चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने यापूर्वी विभागीय जुदो तीरंदाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। हे यशस्वी झाल्यानंतर या स्पर्धांच्या यशस्वीतेची दखल घेत सर्वानुमते राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी सीबीएसई यांच्याकडनं चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला यजमानपद मिळालंय। या स्पर्धेची संपूर्ण तयारी चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं करण्यात आली आहे। खेळाडूंना राहण्याची व्यवस्था, ने-आण करण्याची व्यवस्था, त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा यासाठी अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय। त्यामुळे नगरकरांनी जास्तीत जास्त संख्येनं राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेला उपस्थित राहण्याचा यावेळी ऐतिहासिक अहमदनगर शहरात आपण पहिल्यांदा सीबीएसईच्या जिम्नॅस्टिक नॅशनल्स हे नगरमध्ये आपण आयोजित केलेले आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये 2,500हून जास्त विद्यार्थी सहभाग घेत आहेत। हे 2,500 विद्यार्थी पूर्ण भारतभरातून आपल्या अहमदनगरमध्ये आलेले आहेत आणि या पूर्ण जो कार्यक्रम आहे आणि जी मॅचेस आहेत याचा यजमानपद आमच्या चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला लाभलेलं आहे। हे सर्व विद्यार्थी वयोगट 11 पासून 19 पर्यंत आहेत आणि ह्या मॅचेस 2 नोव्हेंबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत वाड्या पार्क येथे आयोजित करण्यात आलेले आहेत। मी सर्व नगरकरांना सांगेल की जिम्नॅस्टिक्स जो मदर ऑफ गेम्स हे या नावाने ओळखला जातो, हा पूर्ण कार्यक्रम तुम्ही यायचा आणि इथं बघायची संधी घ्यावी। हा गेम किती छान आहे आणि ह्या गेममधनं सगळ्या गेम्स बाकीचे तयार होतात। एका क्रिकेटरला सुद्धा पहिले जिम्नॅस्टिक्समध्ये जावा लागतो, एका व्हॉलीबॉल प्लेयरला सुद्धा पहिले जिम्नॅस्टिक्समध्ये जावा लागतो, त्यानंतरच तो एक प्लेयर होतो। जसं बाकी देशांमध्ये वर्ग पहिलीपासून जिम्नॅस्टिक्स कंपल्सरी केला जातो, तसं अजून भारतामध्ये केलेला नाही आहे। पण शक्यतो पुढे हे करणार आहोत, कारण आपल्या भारतामधनं आता भरपूर लोक किंवा पोरं जे आहेत ॲथलीट्स ते एशियन गेम्समध्ये आता सहभागी होत आहेत। तर आमच्या नगरमधनं पण हे पोरं पुढे जातील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षेनेच आम्ही हे गेम्स नगरमध्ये घेतलेले आहेत। पुढच्या वर्षी आम्ही हे घेणार अशा अपेक्षाने आम्ही सीबीएसईला परत एकदा प्रस्तावना टाकणार आणि दरवर्षी आम्हाला ही संधी द्यावी ही आम्ही सीबीएसईला विनंती करणार।
हे जेवढे पण प्लेयर्स आहेत हे पूर्ण भारतभरातनं आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आमच्याबरोबर 16 प्लेयर्स दुबईमधनं सुद्धा आलेले आहेत जे ह्या गेम्समध्ये सहभागी झालेले आहेत. दुबईमध्ये किंवा UAEमध्ये CBSEचा पॅटर्न राबला जातो, म्हणून CBSEच्या अंतर्गत ज्या मॅचेस होतात त्या मॅचेसमध्ये त्यांना भारतात येणं भाग असतो. तर त्यात ते आता नगरमध्ये आलेले आहेत आणि ह्या मॅचेसमध्ये ते सहभागी झालेले आहेत. या सर्व 2,500 मुलांची राहायची सोय आणि जेवणाची सोयसुद्धा चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलनी केलेली आहे. प्रणाम. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने जेवढे पण विद्यार्थी जे स्पर्धक आलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलनी नगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्यांदा असन का इंटरनॅशनल लेवल राष्ट्रीय लेवलचे जिम्नॅस्टिकचे मॅचेस आयोजन केलेलं आहे. तरी मी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉल 18 अहमदनगर.